म्हणजे फक्त नरकच आहे. तम म्हणजे काय, नरकाची केवळ, आणि भोगन येते फळ संचिताचे. रजतो सबळ मायाजाळ. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावं परमार्थ आरणीशी. म्हणून तुका बारा सांगता आपल्याला परमार्थ करायचा तो कसा आहे, 1 दिवसा करता किंवा 2 दिवसा करता, असं त्याची मर्यादा आहे का? नाही, मर्यादा नाही. परमार्थ करण्याकरता तुकोबाराने आपल्या आरणीशी सदा परमार्थ करावा. फक्त परमार्थ करताना पाय आडमार्गी जाता कामा नये. ही एक आठ तुकोबाराने नित्यपाठामध्ये ती आडमार्गी कोणी, आणि आडमार्गाला कधी पाय ठेवू नये. आणि त्याच्यामध्ये आता हे ज्ञान ते ज्ञानी कुलाला म्हणावं. आडमार्गी कोणी जनते जातील. तुकोबारायांचं हे आडमार्गी कोणी जनते जातील, त्यातूनही काढील तोची ज्ञान, त्याला ज्ञानी म्हणतात. जो आडगा एखादा आपला संगतीवाला दारू पित असेल, काय असेल, त्याला जर आपण सुद्धा त्याचा बाजून जर काढला, त्याला संतच पाहिजे असं काय. तुम्ही आम्ही जरी असलो, एखादा जोड त्यातून जर बाहेर निघाला, तर त्याला काय म्हणतात, आडमार्ग. त्यात ज्ञानी, पण आपण ज्ञानी आपण म्हणून घेण्याचे आपल्या ह्याचे एवढे आपले ह्याच्यामध्ये हे नाही. आता माझाच एक जोडीदार होता, तुम्हाला सांगतो, त्यांना माहिती असेल, रिक्षावाला मारुती माने, माहिती आहे तुम्हाला. तर हे 10-12 वर्षापूर्वी, म्हणजे माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. तो सकाळचा आला ना, ठाण्याला राहिला. तो सकाळचा आला की सकाळची पहिली सुरुवातच तेवढे नाही करायचं होतो. चहा प्यायला यायचा 8-8:30ला यायचा आमच्या इकडे अंबाजी धामला. आणि मी पण तिथं असायचो कधीतरी चहा प्यायला. सकाळची बाई भाजीची भाडी मारली का चहा प्यायला असायचो मी तिथे. मी तर असं यायचं. एक दिवशी यायचा, मी आपलं एकदम बघतो खाली करतोय. 1-2 दिवस बघितलं, तिसऱ्या दिवशी बघितलं, चौथ्या दिवशी म्हणलो, का हो माने साहेब, आमच्याच गावचे आहेत. माने साहेब काय हे हातपाय हालतायत तुमचे, आणि हे काय सकाळी सकाळी तुम्ही हे करताय, घरची माणसं बोंब मारतायत, हे करतायत. असं त्याने हे करून एकदा असे तास 5-5, 10-10 मिनिटं, असं 10-15, 20 मिनिटं बसत असं त्यांचं काय परिवर्तन झालं मलाच माहिती नाही. आणि ते परिवर्तन होता 7-8 महिन्यानंतर ते गावाला गेले, आणि त्यांच्या हातामध्ये काय त्यांना बुद्धी सुचली की त्यांनी ते माळच घेऊन टाकली तिकडे सप्त्यावरती, फणसेबाबांच्या ह्याच्यातले फळातले. तर शेवटी गेल्या वर्षी आपल्या सप्त्यावरती हरिपाठाला आले होते ते. आता हरिपाठ दर दिवशी एक तिथपासून एक अभंग पाठ करायला. तिकडून आला, म्हणतो मला हरिपाठ कसा पाठ होईल हो. हरिपाठ म्हणतो काय अवघड नाही. दर दिवशी एक गाडी होताना एक अभंग लिहून आणा, जसं तिकडे पियाला बसायचं तसं अभंग पाठ करीत बसा. पट्ट्याने तेवढं काम केला. गेल्या वर्षी हरिपाठाला पाठीमागून बरोबर म्हणत होता. आता सुद्धा बरोबर म्हणत. तर त्या जोड त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे रिक्षावाले आहेत, भाऊ आहेत, त्यांच्या घरची पण माणसं आहेत. तर काय ह्यानं एवढं शिकवलं होतं मी की ती डायरेक्ट माळच घातली ती आता सुखामध्ये. असं किती जणांचे असे ह्याच्या प्रवचनातून कीर्तनातून आपण ज्ञान जे देतो, त्याच्यापासून एक जरी माणसाचं जरी व्यसन सुटलं किंवा काय झालं, तर त्याचं पुण्य आपल्याला आहे ते. म्हणून त्यातून काढील तोची ज्ञानी. आडमार्गी कोणी जनते जातील, आणि त्यातून काढील त्याला ज्ञानी आपण म्हणतो. आणि ते ज्ञान फक्त कुणाला आहे, फक्त मानवाला आहे. फक्त मानव हे ज्ञान घेऊ शकतो, किंवा कीर्तनकार बनवू शकतो, किंवा असे अनेक पदवी आहेत. मनुष्य देहाचे ज्ञान आहे, सच्चिदानंद पदवी हे, एवढा अधिकार नारायणे कृपावर रोखणे दिदला. हे मनुष्य देहामध्येच आहे. दुसऱ्या कोणत्या किंवा प्राण्यांमध्ये ज्ञान घेऊ शकता नाही, पक्ष्यांमध्ये नाही. हे फक्त मनुष्याला आहे. मनुष्य देहाचे ज्ञान आहे. मनुष्याला या देहाला ज्ञान देण्याकरताच हे केले. देवे दिला देह भजना गोमटा. आपल्याला जो देह दिलेला आहे तो भजना करता दिला. आणि आपण वचन दिले, मी मगाशीच बोललो तुम्हाला, पण आत्मभाने पण नारायण घाल माझ्या जन्माला, जन्मा येऊन सार्थ करीन आठवीन साधू संतांना. म्हणून आपण हे नाम जे घेतो ते आपल्याला त्याची आठवण म्हणून. कधी कधी एखादा जन्माला मोठ्या रडायला लागतो, मी कवा बोललो ते माणसाला, तो देवाला तो फसवत असतो तो एखादा असतो तो. म्हणून तुकोबाराय एका अभंगात म्हणतात आपल्याला, ती तुकोबाराय आपल्याला प्राणीच म्हणून असं राहत नाही, एका प्राण्याची उपमा देतात ते. तुकोबाराय एका अभंगात असं सांगतात, गाढवाचे ताने पालटते क्षणे क्षणे,
गाढवाचे मूल जेव्हा गाढवाचं तानं जेव्हा जन्माला येतं ना, जन्माला आले तर लय गोंडच दिसतं ते, आणि ते क्षणाक्षणाला त्याचं रूप पालटत राहतं. तसं थोडं थोडं मोठं होत जातं, तसं सुंदर होत जातं. त्याला काय बोलतात? गाढवाचे ताने पालटते क्षण क्षणी. हे अनुभव कोणाचे? तुकोबारायांचे. गाढवाचे ताने पालटते क्षण क्षणी, तैसे आदमाचे गुण. तसे आदम म्हणजे आपण, तसे आत्माचे गुण एक विध नाही मन एका ठिकाणी नाही. म्हणून त्यांनी गाढवाची उपमा दिली. जसं जसं पालटतं तसं गाढवाचं तान जसं पालटतं तसं हा मनुष्य पण पालटत असतो. वचन दिलेलं असून सुद्धा भजन करतो का? नाही करत. भजन करत नसताना ते आडमार्गाला जातात. पण आडमार्गाला जात असताना कधी कधी आपल्याला ज्ञान सुरुवातीला देणारे आपली आईच असते. आईच्या पाठोपाठ आपले गुरु असतात, गुरुजी. शाळेमध्ये गेल्यानंतर आपले गुरुजी असतात, आणि त्याच्यानंतर लास्टला आपल्याला थोडं आपण परमार्थाच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर आपले गुरु माऊली. जे गुरु माऊलीने जे ज्ञान दिलेलं असतं ते ज्ञान आपल्याला ते गुरु माऊली असे सांगतात, दिलं ज्ञान तुला, पण त्याचा अभ्यास करून ती वस्तू काय आहे, ती वस्तू आहे ती आपल्याला माहिती होती नाही. माऊलीने जी आपल्याला जी वस्तू दिली ती आपल्याला माहिती होती नाही, पण होती कुणाजवळ? आपल्याजवळच होती. बरोबर का? आपल्याजवळच होती. म्हणूनच काय भट्ट जातात, सद्गुरु नायके कृपा मज केली. सद्गुरूंनी कृपा केली. सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. ही कृपा कुणाची आहे? आपल्याला जे हे दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे, त्याला ज्ञानच म्हणतात. मंत्र जरी असला तर तो आपल्याला मनामध्ये जपायचा असला तरी त्याला ते ज्ञान आहे, ते आपलं ती वस्तू आहे. ती वस्तू आपल्याला माहिती नव्हती, त्याची ओळख करून देण्याकरता सद्गुरू आपल्याला करायचा असतो. आणि सद्गुरूने ती वस्तू दिलेली आहे, ती ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. तुकोबारा काय म्हणतात? ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ जणी. आडरानामध्ये जाऊ नका. जणी झालं कोठे बुडवाल हित, अरे विचारे म्हणता आपुलिया. रानामध्ये गेलो तर आपण भटकत बसू. विचारा म्हणा आपल्या मनामध्ये. सद्गुरूने दिलेला मार्ग आहे तो आपल्याला करायचा आहे. तो मार्ग धरण्याकरता आपल्या संतांचीच मदत घ्यावी लागते. संतांना शरण जावं लागतं. आणि संतांना शरण जाताना आपलं भजन कीर्तन जे आपण करत असतो, हे संतांची कृपा आहे आपली, ज्ञानोबारायांची कृपा आहे आपली. आपण त्यांच्याच ओव्या घेतो, त्यांच्याच अभंग घेतो, तेव्हा आपण कीर्तन करत असतो. म्हणून ते ज्ञान ते आपल्या सद्गुरूजवळच मिळालेलं असतं. सद्गुरू जेव्हा मिळालं असतं ते ज्ञान आपल्याला घ्यायचं असतं. ते ज्ञान घेतल्यानंतर त्याचा म्हणतात ओळखरी वस्तू सांगा काढा. तर काल जरा म्हटलेकर बाबा बोलले होते, ज्ञान घ्यायचं का नाही घ्यायचं, मंत्र घ्यायचा उलटा सुलटा आला तर आपल्याला थोडंसं, तर मला थोडंसं शंका आली होती काल. पण तसं नाही. ज्ञान हे सद्गुरूचं ज्ञान घेतल्याशिवाय पर्याय नाही. ते जर नाही घेतलं काय होतं तुम्हाला मी एक हे सांगतो. हा जन्म जो आपला नरदेव जो झालेला आहे, नरदेव, त्याचा पाया जो आहे, पायापासून जे ह्याच्यापर्यंत आहे, त्याची एक तुम्हाला गोष्ट सांगतो. निर्गुणामध्ये पाया घातला, कोण गिरण बोलतात, कोण घर बोलतात. बरोबर? निर्गुणामध्ये पाया घातला, गिरण बांधली बघा 3.5 कोस आटली जागा. याला किती आहे? 3.5 कोसच आटली जागा. 3.5 कोस आटली जागा आणि 1.25 कोशाची लांबी रुंदी प्रश्न नाही अवघा, पण वागताना 9 द्वारामध्ये वागा. याला किती आहेत आपल्याला द्वार? 9 द्वार आहेत. आणखी सांगतो पुढे मी. 9 द्वारे जातात मला मी सांगतो फक्त. 9 द्वारे येण्या जाणे त्यास बंदी नाही. 9 द्वारे येण्या जाणे त्यास नाही बंदी, पण 10वा दरवाजा गुप्त राहायला सांगा उघडल कधी, असा एक शाहिरामध्ये प्रश्न केला जातो. 9 द्वारे येण्या जाणं त्यास नाही बंदी, 10वा दरवाजा गुप्त राहायला सांग उघडल कधी. सद्गुरूपाशी किल्ली राहिली घेऊन ये जा आधी, नाहीतर पडशील यमाची या बंदी. म्हणून सद्गुरूला शरण जायचे. आपली 10वा दरवाजा सद्गुरूपासूनच खोलणार आहे तो. हे ज्ञान आपल्याला सद्गुरूपासूनच मिळेल. म्हणून शरण जायचंय ते सद्गुरूला. मग सद्गुरू आपल्या परमार्थामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरूला मोठं महत्व आहे. सद्गुरू आपल्या देव प्रपंचामधून परमेश्वराकडे जायचा तर
परमार्थ करा. परमार्थामधून आपलं वारकरी संप्रदाय असं देवाकडे जायचं असलं कुणीकडे जायचं गुरूंजवळ. कारण तुकोबाराय म्हणतात देव गुरुपाशी आहे वारंवार सांगू काय तुका म्हणे गुरुवचनी देव भेटे जनिवनी. हे जनिवनीमध्ये आपल्या देव बघायचा असला तर सद्गुरूंनाच भेटणं आवश्यक आहे. म्हणून सद्गुरूंजवळ जाण्याचं आणि संतांजवळ जाण्याचं कारण हेच आहे. ते ज्ञान जर आपल्याला सुंदर ज्ञान असेल, सुंदर ज्ञान असं आपल्याला साध्य करायचं असलं तर संतांना शरण जायचं. आज हा खरा म्हणायचं हा इथं मला तर एकदम मी म्हटलं काय मला बोलता येतं का नाही किंवा दोन शब्द मी काय बोलतोय, पण हे सगळे आपले हे तुमच्या ह्याच्यामुळे आम्हाला तुमच्या चरणांचीच धूळकार. धन्य आजी तिनं संत दर्शनाचा. मला संतांचं दर्शन इथं संत आहे तुम्ही सगळे, मला दर्शन झालं, मला नाही बरं वाटलं. धन्य आजी तिनं संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. शीन कसा शीन गेला म्हणजे समाधान झालं. अनंत जन्म अनंत. आता किती वर्ष झालं मी काय परमार्थामध्ये असेल नसेल काय आज आतापर्यंत मला काय असेल मला माहिती नाही, पण ही जागा मिळवण्याकरता त्या जागेवरती हे करण्याकरता एवढी वर्ष झाली. आता 63 वर्ष झाली. आज मला इथं हे मला माझे पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य होता याचा ठसा झालो सन्मुख होतो कैसा संत चरण पाव. आज मला वाटतं की मी संत चरण पावलं, संतांचं दर्शन मला आज झालं. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य होता याचा ठसा झालो सन्मुख तसा संत दर्शन पावला. आज फिटले माझे कोडे बहुत जन्मीचे साकडे परब्रह्म सावळे कोंदाटडे पुढे परब्रह्म सावळे. असा संतांचा म्हणजे संतांच्या चरणाजवळ यायचं. संतांना शरण जाण्याकरता आपल्याला परमार्थच करावा लागतो. परमार्थातून आपल्या संतांजवळ जातं. संतांच्याकडून आपल्याला गुरुजवळ जायला, गुरु असून आपल्याला ते ज्ञान मिळतं. म्हणून या वेळी सांगितलं ते ज्ञान पैगावर ते सुंदर ज्ञान आहे, चांगलं ज्ञान आहे. ते ज्ञान मिळवण्याकरता गुरु कसं काढलं. म्हणूनच आपलं भगवंताने अर्जुनाला सांगितलं हे ज्ञान पैगा भरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्व परीने संतांना भजायचंय. तेव्हाच हे आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकते. मनुष्य आणि ते ज्ञान संतांकडून ज्ञान घेतल्यानंतर ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे. हृदयामध्ये प्रगट त्या परमेश्वराचं नाव आपल्याला परमेश्वर प्रेम असं प्रगट झालं पाहिजे की आपल्या ते कधी प्रगट होतं जेव्हा सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात त्यावेळेला प्रगट होऊ शकते ते ज्ञान. ते ज्ञान प्रगट होण्याकरता आपलं ते ज्ञान प्रगट झाल्याच्या नंतर आपलं हृदय असं होतं ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. ते ज्ञान प्रकट झाल्यानंतर आत्मबोधाचा अंकुर फुटतो. अंकुर म्हणजे झाडाला जे आपल्याला किंवा ह्याला बीज पेरल्यानंतर जे अंकुर फुटतं त्या अंकुर फुटल्याच्या नंतर तसंच आपल्या ह्या परमार्थाचं पण तसंच आहे. बीज आपल्याला एकदा दिल्याच्या नंतर त्याला वाढवणं हे आपल्या हातात आहे. त्याला अहंभाव किंवा अहंकार असं करून काय जमत नाही. कारण काय नामदेव महाराज सांगतात बाबा अहंकार निशी घनदाट. अहंकार ह्या मानवाचा जो आहे शत्रू आहे. अहंकार शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखासेने. पण त्याच्यावरती विलास काय सांगितलं सद्गुरू माऊलींनी अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखासेने हाची निरोप गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. त्या अहंकाराला समूळ नामानेच मारायचं असतं. म्हणून सद्गुरूजवळ जायचं. सद्गुरूजवळ गेल्यानंतरची परिस्थिती होते ते त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. बाबा अहंकार निशी घनदाट. हा निशी घनदाट म्हणजे रात्रीसारखा काळा हा अहंकार आहे. हा अभिमानाचे व्याख्या त्यांनी ते काळोखाची दिलेली. बाबा अहंकार निशी घनदाट. आणि हे घालवायचं असेल सद्गुरू वचने फुटली पहाट. ती पहाट जर आपल्याला पाहायची असेल तर सद्गुरूला शरण जायला पाहिजे. सद्गुरूला शरण केलं तर गुरुवचनी फुटली पहाट. ती पहाट होते ज्यावेळेला आपल्याला ज्ञान मिळतं त्यावेळेला आपली ती सद्गुरू वचनी फुटली पहाट. माता भक्ती भेटली बरं म्हणतं तिने मार्ग दाविला चोकटका. हा धोपट मार्ग आहे आपला परमार्थाचा. तिने मार्ग दाविला चोकटका
हा हे तिने मार्ग दाविला चोकट का नर हरी रामा गोविंदा वासुदेवा एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा तेने ब्रह्मानंद होय आगवागा. आता त्याच्या पुढे आणखीन जाऊन सांगितलेलं आहे ते ज्ञान मिळाल्याच्या अंतरात आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ज्ञानामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असा बदल होतो. आला शीतळ शांतीचा वारा. तो शीतळ शांतीचा वारा एकदा वाहायला लागला, पण त्याच्याकरता आपल्याला तेवढं जर ज्ञान आपण प्राप्त झाल्यानंतर ओळखारे वस्तू सांडा कल्पना जर सांडायला लागली तर तो शीतळ शांतीचा वारा आपल्या शरीरामध्ये वाहू शकतो. आला शीतळ शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीरा फिटला पातकाचा थारा आणि कळी काळाशी धाकदारा रागा बर हरी रामा गोविंदा वासुदेवा एक बोल सुस्पष्ट बोलावा. असे ज्ञान आहे ते आपल्याला ह्या परमार्थातूनच मिळत असतं, संत भेटीतून मिळत असतं. म्हणून आपण संत दर्शने हा लाभ आपण बोलत असतो नेहमी. आपण घेतो संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडी याला. तशी म्हणायला गेलं तर आपण हे पण बोलतो भाऊ अवघड आहे संत भेटी. बरोबर आहे. संत भेटी जर अवघड आहे अवघड आहे खरी आहे, पण ते आता आपण इथं आलं आपल्याला ती सोपी वाटते का? कारण आपण ह्या परमार्थामध्ये घुसलो. आपलं जीवनच परमार्थ आहे. प्रपंच आहे खरा आहे, प्रपंच हा केला जातो, प्रपंच होत राहतो, पण परमार्थ हा करावा लागतो. परमार्थ केला नाही तर परमार्थ न करता बाहेर बसलो तर आपलं परमार्थ होईल का? नाही. आता आपण हे सगळे बसले तर परमार्थ आहे म्हणून बसलेत ना. आवड ही प्रत्येकाची परमार्थाची आवड असते तोच इथे येतो. नाही तर दुसरं कोणी ते ह्याच्यामध्ये ह्या परमार्थाच्या ह्याच्यामध्ये हल्ली पडायला कोण मागत नाहीत, पडतात ती असे. आपण हे देव ओतून म्हणजे आपली भावना देवावरचे हा भाव असेल तर भक्ती होते. माता भक्ती भेटली बरं म्हणतं. ही भक्ती आपल्याला तो मार्ग शोधण्याकरिता ज्ञान मिळवण्याकरता ही भक्ती आपल्याला दिलेली असते. माता भक्ती भेटली बरं म्हणतात तिने मार्ग दाविला चोकटाला. मार्ग कोणता दावलेला आहे? हा परमार्थाचा हा मार्ग दाखवलेला आहे. परमार्थ करण्याचा नाम घेण्याचा मार्ग आहे हा. बरोबर. तिने मार्ग दाविला चोकटा. अशी ही भक्ती अशीच घडत नाही. ज्ञानोबारायांनी हरिपाठा सांगले भावे विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये. तर भाव असला तरच भक्ती घडते. आता आपला भाव एका ठिकाणी असला आणि आपण भक्ती जर करायला गेले ते होत नाही. ही परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीचा असा भावच असा लावतो. हा असा भाव आपल्या प्रगटून होतो. हृदय प्रगटे राम कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप. असा भाव मनामध्ये ज्या वेळेला लागतो तेव्हा भक्ती आपल्याला ती करता येते ना. किंवा भक्ती भावविन भक्ती. भाव नसला तर भक्ती होत नाही. आणि भक्ती विन मुक्ती. आता भक्ती जर नसली तर मुक्ती होत नाही, मुक्ती मिळत नाही. पण मुक्ती मागण्यात का आपण पण श्रेष्ठ नाही. कारण की मुक्ती ही मागण्यासारखी त्याचे फक्त मुक्ती मागण्यासारखी आपण देवाकडे हे करू शकत नाही. पण मुक्ती एका माणसाने मागवली, एका नाही माग. कोणी घेतली मुक्ती? रावणाने मुक्ती मागितली. शंकराच्या वरदाने गर्व रावणे केला. 7.7 येतात त्याची समोर नसायची याला, पण त्याच्या अगोदर गर्व झाला होता त्याला. सगळ्या देवांना त्याने पालथे घातले होते. बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर जेवढा रावण शंकराकडून वर घेऊन आला होता, शंकराने वर दिला होता तुला मरण नाही म्हणून. पण त्यावेळेला नारदाने बोलले ह्याला जर हे वर मिळालं हा सगळी वाट लावेल. नारद ह्या सगळ्यावरती इलाज काढायला कोण येतो? नारदच येतं. कारण नारद मुनी हे सगळ्यावरती इलाज काढायला सगळ्याची औषधं त्यांच्याजवळ आहे. नारद आले. रावण साहेब येत होते तिकडून वरदान घेऊन. अमरत्वाचं वरदान बोलतात त्याला. अमरत्वाचं वरदान घेऊन येत होते. देवाना प्रश्न पडला होता, पण नारदाने बरोबर काम केलं. नारद बोलले अरे रावणाने नारदांना बघितल्या नमस्कार केला. नारद म्हणजे आज इकडे तुम्हाला भेटायला आलो. भेटायला काय काम काढलं? काय काढलं? अरे
तुला तर देवाने तुला वरदान दिले अमरत्वाचं, पण तुला एक वस्तू तुला दिली नाही, एक वस्तू लपून ठेवले देवा. काय वस्तू आहे? रावण बोला एवढं का मी देवाची भक्ती केले. रावणासारखा भक्त कोण? रावण दशग्रंथी ब्राह्मण. त्याला आपण एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने बघ, फक्त सीतेचं हरण केलं म्हणून आपण रावणाला रावण बोलतो, बरोबर आहे. पण तो रावणाची दुसरी बाजू जर बघायला गेलं तर ती जमा असते. पण ते आता रावण हा शंकराचा एक सगळ्यात श्रेष्ठ भक्त, बरोबर आहे. रावणाला नारद बोलले तुला एक गोष्ट दिली नाही बाबा. नारदा मला कोणती गोष्टी दिली देवाने? बोल तुला सगळं दिलं पण तुला मुक्ती दिली नाही, मुक्ती दिली नाही. तसाच रावण गेला देवाजवळ गेला, बोला देवा मला सगळं तू अमरत्वाचं वरदान दिलंस, पण मुक्ती कुठे दे मला दिलीस, मला मुक्ती नाही दिली, माझ्याकडून लपून ठेवलीस. तेव्हा भगवंताला बोलला आता ह्याला कोणतरी गुरु मिळालाय चांगला पैकी. तसं ते बोले राम अवतारामध्ये तुला मुक्ती मिळेल रामाच्या हातून. ती रावणाची योग्यता होती, म्हणजे मुक्ती मागण्याची योग्यता. असं आपण मागून घेऊ शकतोय का? नाही. कुणाजवळ आपली ही मुक्ती मागण्या भक्ती जर आपली भक्ती तेवढी श्रेष्ठ असली तरी एवढी श्रेष्ठ होऊ शकते की रावणात नाही. सहस्त्र सुवर्ण कमळाने ते देवाची जी पूजा करणार आहे तो कोण? रावण आहे. तो रावण आहे. तर रावणाने ती मुक्ती मागून घेतली, पण देवाने सांगितलं तुला राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राच्या हातून तुला मुक्ती मिळेल. त्याला काय रावण काय एवढा वेडा नव्हता की त्याला मुक्ती म्हणजे काय माहिती नव्हतं, असं असेल का? पण त्याला रावण पण असं हे नव्हता. रावण पण लय हुशार होता. रावण काय साधा नव्हता. रावण शंकराचा एक सगळ्यात श्रेष्ठ भक्त होता, बरोबर आहे. रावण एकदा मंदोदरी बोलली. रावणाने जेव्हा सीतेला नेली तेव्हा मंदोदरीने रावणाला विचारलं का हो तुमचे बंधू विभीषण प्रभू रामाला शरण गेले, त्याने केवढं मोठं काम केलं, बरोबर आहे. तेव्हा रावण मंदोदरीला बोलले मंदोदरी तू मला ओळखला नाही, तू विभीषणाचा तुला मोठेपणा वाटला. विभीषण शरण गेला तो त्याचा उद्धार पण न करता त्याला अभिलाषा सुटलेली आहे कसली? राज्याची. मला अभिलाषा नाही. मी प्रभू रामचंद्राला माझ्या इथपर्यंत आणून तिथं सहस्त्र सुवर्ण कमळ व्हाली, पण माझा हेतू वेगळा आहे, तो तू ओळखला नाहीस. माझा हेतू असा आहे, माझं जेवढं कुळ आहे ते प्रभू रामचंद्राच्या हातून त्यांच्या चरणी जेवढी सहस्त्र शीर कमळ आता मला त्या शीर कमळाचं रक्त प्रभू रामचंद्राच्या हातून मला व्हायला पाहिजे, म्हणून मी प्रभू रामचंद्राच्या इथं आणलेले. बरं असं असताना ते बोललं मग सीतेला तुम्ही पळून आणतील, तुम्ही तर काय तिचा उपभोग घेऊ शकले नाहीत, काय नाही घेतलं नाही, बरोबर आहे. तर मला घेतलं हे सगळ्यांना माहिती सुद्धा असेल. तेव्हा रावण बोलला मंदोदरी मी ज्या वेळेला गोसाव्याचं रूप घेऊन गेलो होतो, गोसाव्याचं रूप घेऊन गेलो होतो तेव्हा मी दरवाज्यात उभा राहून सीतेला बोललो होतो माई भिक्षा वाढ. रावण शब्दाचा पक्का होता. जसा प्रभू रामचंद्राची आपण बोलतो एक वचनी एक पत्नी, तसा रावण एक वचनी होता. आता तो काय सीतेचं हे करू शकला असं सगळं काय, पण मंदोदरीला बोलला मी ह्याच्याकरता मी मंदोदरीकडून मी ते काम करू शकणार असं हे त्याच्यावरती झालेलं. पण कशाला आहे तो असा तो ज्ञानी पुरुष होता. हे ज्ञान जे असत हे ज्ञान तो भगवंताचा भक्तच होता. तो भगवंताचा भक्त होता तो, आणि ते ज्ञान श्रेष्ठ त्याला भगवंताकडून मिळालेलं होतं रावणाला. रावण काय एवढा आपण म्हणतो रावण 10 तोंड्या रावण आहे असं आहे, पण 10 दसऱ्यामध्ये त्याला जातात. तर जाळण्याचा ह्याच्यामध्ये हेतू पण काही वेगळा असतो, सगळ्यांचा काही हे नसतो. पण हा रावणाचा जाळण्याचा हेतू आपला अहंकार जो असतो. आपल्याला किती तोंड आहेत? मी मगाशीच बोलून गेलो. आपल्याला कमी आहेत का रावणापेक्षा? आपण पण तसंच रावणाला जे आहे तो आपल्या जो रावणाला जे आपला अहंकार रूपी रावण असतो तो आपल्याला दसऱ्यामध्ये जाळायचा असतो.
तो अहंकार रूपी रावण आपल्याला जाळायचा असतो, त्याच्याकरता आपण रावण जाळतो. रावणाचे हे समजा ते आपण जाळतो, ते लोकांचे ग्रह वेगळा असतो, आपला ग्रह वेगळा असतो, समजणाऱ्याचा ग्रह वेगळा असतो. म्हणूनच आपण हे ज्ञान जे असतं ते प्रभू रामचंद्र सद्गुरूचंच असतं. आणि आपण पण आपल्याला पण हे ज्ञान आपण जे समोर बसलेलो ते आपण सगळे ज्ञानाकरताच बसलेलो आहे. म्हणून हे ज्ञान जे असतं ज्ञान, म्हणून अर्जुनाला सांगितलं हे ज्ञान पैगा बर्वे, हे संतांना भजल्याशिवाय हे प्राप्त होणार नाही. हे असं कोणी सांगितलंय? भगवंताने, परमात्म्याने गोपाल कृष्णाला सांगितलं, आपल्या अर्जुनाला सांगितलं. म्हणून हे ज्ञान आहे ते ज्ञान मिळवण्याकरता संतांनाच भजावं लागेल. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे. म्हणून ह्या ओळीमध्ये आज हे ओळीमध्ये ज्ञानाचे हे जे सांगितलेले, म्हणून सांगितले ते ज्ञान सुंदर आहे, बर्वे आहे. ते म्हणून सांगितले हे ज्ञान पैगा बर्वे, जरी म्हणे अति आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. आज आता हे प्रवचनाची सेवा ही माझ्या वाट्याला आली होती. ती मी वेडी वाकडीची काही सेवा केलेली आहे. हे मला असं तर वाटतंय, हे वेडी वाकडी सेवा माझी मान्य करून प्रभू घेशील काय? अज्ञान बालक म्हणून मला हात मस्तकी देशील काय? असा श्री हात आपल्या सर्वांचा माझ्या शिरावरती असावा. अज्ञान बालक बसून काही वेडी वाकडी काही सेवा झालेली ती मान्य करून घ्या. आणि ही सेवा माझी प्रथम मी माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो, आपल्या सर्वांच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करतो. आणि जास्त करून आमचे देशमुख बाबा आणि दळवे बाबा यांच्या आशीर्वादाने मला हे आसन मिळालेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे हे 2 शब्द मी पुरे करतो. जय हरी.